लिंकिंगचा सगळा बाहेर पडतो आणि महाराष्ट्र एकदा साफसूफ तरी होऊन जाईल. आणि हे छुपे कोणाचे नाही. 15 वर्ष गुण नियंत्रणमध्ये एक अधिकारी राहतो. 15 हे हजारो कोटी रुपयाचे आहे. कृषी सेवा तर क्वालिटी कंट्रोलसाठी हे क्वालिटी नाही. हे या अधिकाऱ्यांनी ज्या कंपन्या केलेल्या आहेत सांगलीमध्ये संभाजीनगर MIDC मराठवाड्यात इतर कोणत्याच जिल्ह्यात नाही. त्याच्यानंतर ह्यांच्या पुढं इथं हे आहे समुद्राचा कड आहे इथं सोनी तिकडे होता तर किती वाईट आहे. कृषी हा महत्वाचा आहे ना. हवामान शेतकरी अडचणीत पैसे लिंकिंग नावाचा जो प्रकार आहे खाता येतो तर त्याच्याबरोबर हे एवढे पॅकेट घ्या हे तेवढं पॅकेट घ्या हे कसं काय होतं. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ही बाब सामान्य शेतकऱ्यापर्यंत गेले पाहिजे. इथून पुढं मी आता हे 32 का काय आमच्या जिल्ह्यातले अधिकारी बोलून उद्या पालकमंत्र्याच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे की एकाने जरी लिंकिंगचं कुठं कोणी सांगितलं आणि जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र आमचेच आहेत कोणाचे का असणार. जे कोणी पोरं सोरं जे व्यापारी काम करते ते आमचेच व्यापारी. आम्ही त्या सगळ्यांना सांगू हे लिंकिंगचं खत घ्यायचं नाही. आमच्या जिल्ह्यापुरतं तर आम्ही करू बाकीच्या जिल्ह्यात ते बघावं. पण हे जेव्हा लिंकिंग समोर येतं म्हणजे गेल्या वर्षी मी पण हे केलं होतं स्टिंग ऑपरेशन म्हणजे हे झाल्यानंतर फक्त तात्पुरता त्याचा परवाना रद्द होतो आणि नंतर 6 महिने रिइन्स्टेट होतो. मग कोण रिइन्स्टेट करणार. हेच 20 बाप आहेत ना. रफिक नाईकवाडी किरण जाधव हे उमेश पाटील विकास पाटील आमका पाटील हे सगळे हेच आहेत ना. हेच तिथं नोकऱ्याला बसलेले यांच्याच बायकाच्या नावावरती कंपन्या आहेत. त्या कंपन्या अरे MAIDC दाखवलं जातं ह्याला कृषी महामंडळ MAIDC स्टँडर्ड नाव दिलं. MAIDC कडून माल खरेदी करावा. अजून सुद्धा बरंच आहे. मी पुढचं आणखी एक मुलाखत देणार आहे तुम्हाला कापसाच्या न्याच्या बाबतीत त्याचे. आणि हे जे लिंकिंग आहे हे लिंकिंग कृपया यंदा तरी बंद झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्या कंपन्यांच्यावरती रेड पाडल्या पाहिजेत. यांचे तपासले पाहिजेत. आणि अरे हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये असं कुठं असतंय का. आपण बघितलं की गेले काही काळात हा सगळा घोटाळा झाला आणि यामध्ये वेगवेगळे कृषी मंत्री बदलले तरी देखील हे अधिकारी काय माहिती हे सांगतायत म्हणून हे लिंकिंग होते. पण ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची आणखी कोणाची लिंकिंग आहे का की हे अधिकारी कायम राहत आहेत. मोठ्या कोणा ह्याच्यात राजकीय नेत्याचा सहभाग असं वाटतं. नाही काय हे वरच्या पातळीवर जातच नाही ना. फाईल जी आहे अधिकारी मंजूर करण्याची मंत्री लेवलपर्यंत त्या मंत्र्यालाच लिंकिंग शिकवायची. सोपं काय का. मी एकटं धनंजय मुंडेवर आरोप नाही करत. आज धनंजयांना शिकवलं तसं त्याच्या पाठीमागच्या कृषी मंत्र्यांना यांनी शिकवलं. पुढच्या कृषी मंत्र्याला त्याला लगेच शिकवायचं. आणि बायकाच्याच कंपन्या मानल्यावर काय राहिलं. आणि मला सांगा सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या बायकोच्या नावावर कंपनी स्थापन करता येते का. मुळात पहिला प्रश्न हा आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट होते नाही बायकोच्या पोरांच्या नावावर तुम्हाला कंपन्या कसं करता येते. काही जणांनी आयडिया वापरली मित्र वापरली किरण जाधव नातेवाईक किती दिवसाच्या घोटाळ्याची ही संपूर्ण मागील 10 ते 15 वर्षामधली. किमान 5 कृषी मंत्री असते. आता ते कोण कोण आहे ते बघा. सरकार बदललं की तरी बी हे बदलत नाही. मध्ये म्हणजे माग काँग्रेस होतं तरी हे तिथं
फडणवीस साहेब आले तरी हे तिथं परत फडणवीस साहेबांना डावलण्यात आलं, आम्ही विरोधात गेलो 2019. उद्धव साहेब आले हे तिथंच, आता परत एकनाथराव शिंदे साहेब आले हे तिथंच, यांच्या बायकान गोडाऊन ह्यांचाच माल, आणि खाली सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचं चला, कारण ह्यांच्या नोकऱ्या त्यांच्या हातात आहेत ना, यांच्या बदल्या, यांचे प्रमोशन, यांचं वाटोळं करायचं. हे जी हुजूर वरून सांगायचं, म्हणजे वर सरकार बोले नाही, अधिकारी बोले दल हाले. आणि हे काय आहे की आम्ही जो बदल्यांचा अधिनियम कायदा केला ना, त्याचे फायदे तितके तोटेसुद्धा झालेले आहेत. ते ह्याच्यातून दिसतंय. 3 वर्ष एखाद्या अधिकाऱ्याने तिथं घेतली, त्याला जर बदललं तर ते लगेच मॅटमध्ये जातो, मॅटमधून स्टे आणतो. आणि आमच्या अधिकारी लोकांना विचारलं कसं काय झालं, ते मॅटमध्ये गेला आणि स्टे आला. अरे सस्पेन्शनला सुद्धा मॅटमध्ये जाऊन स्टे आणते ती. हा जो बदली अधिनियम 2005 आहे ना, याच्या बाबतीत सुद्धा संशोधन करण्याची पाळी मला वाटतं. काही कायदे काही त्यावेळेस ठीक आहे केले, पण याच्यामध्ये जर भ्रष्टाचारांच्याच फायद्यासाठी ते असतील ते सुद्धा बदल करण्याची आवश्यकता आहे असं मान. अहो हे बघा ना तुम्ही, हे हिम्मत काय. सगळ्यांचे लिस्ट दाखवतो. पत्नी मुलगा स्वतः 1-2 पठ्ठ्यांनी तर स्वतःच कंपनी चालू केली. सरकारमध्ये नोकरीला तोच 3 आहेत, हे आर्यन पाटील, चव्हाण आणि विजय कुंभार. आणि सत्यजित जितेंद्र शिंदे हा किरण नातेवाईक. नाही मी स्वतः हे बघा आत्ता ऐका आत्ता माझ्या बाबतीमध्ये लक्षात येण्याचं कारण, मी याचा तारांकित विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 2251 केला होता आत्ताच्या अधिवेशनात कळाला. मग मी त्यांची माहिती विचारल्यावर हे आलं. हे आहे माहिती, कारवाई कोणीच केली नाही यांच्यावर. आता हे 20 लोक महाराष्ट्राचे मालक होऊन बसले गेल्या 10-15 वर्षापासून. यांचा नंगानाच चालू आहे. अरे हे कोणता डान्स आहे हे कोणता प्रकार आहे. हे असं करता येतं का. स्वतः कंपन्या स्थापन करता येतात का. बायकांच्या नावावर, मुलांच्या नावावर, मित्रांच्या नावावर, नातेवाईकाच्या नावावर कंपन्या स्थापन करता येतात का. अरे तुमचं काम काय, कंट्रोल हे ठेवायचं. शेतीवरती आणि निविष्ठा म्हणजे जे खतं, बियाणं, कीटकनाशकं शेतकऱ्याला जातात, त्यांचा दर्जा ते व्यवस्थित जातात का. ह्यासाठी आमच्या टॅक्समधून गेलेला पैसा तुम्हाला पगार देतो ना, पगारावर थांबा ना. तुमची पगारावर थांबण्याची मानसिकता नाही आहे. याला सगळ्यांचे जर आता ACB चौकशी, EDची चौकशी आणि अर्थ खात्याकडून यांची जर चौकशी झाली तर हे गबर झालेले असणार आहेत. मला वाटतं शोलेमधल्या गब्बर सिंगपेक्षा कितीतरी मोठे गब्बर सिंग झालेले असणार. ओके. एक गंभीर तुम्ही एक दिली आता काही चॅनलला, तुम्ही सांगितलं की मला मारण्याचा कट रचला जात होता नाही, अजून तो आहे जाग्यावर. त्याच्यामध्ये कोणी, मी म्हणतो मी नाही, तुम्हीच ते शोधा. कोणत्या हरणाच्या मांसाबाबत स्टेटमेंट केले. एक. दुसरं, खोक्याच्या नावाखाली जो मोर्चा काढला गेला, तो मोर्चा कोणाच्या कार्यकर्त्यांच्या जास्त जोर होता. 2. आणि कोणाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन उपोषण केलं. आणि उपोषणाचे भाषणं काय तर कुणीकडं त्याला दर्जा नाही, काय नाही, दर्जाहीन भाषणं. आणि त्या दर्जाहीन जो उपोषण होतं, नंतर मला वाटतं त्यांच्याकडे कोणी आलं नाही, ते आपसूक उपोषण सोडून आले. आणि कोण बीड जिल्ह्यातला एक अँकर आहे की तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो.
आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे टीव्हीचे हे आहेत, त्यांनी सतत त्या घटना दाखवल्या आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिश्नोई समाजाचे 4 लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक हे राजस्थानवरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले. मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंटसुद्धा केलेलं आहे हां, आणि तिथून ते माघारी गेले. बिश्नोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं, त्याच्याशी संबंध मग किसका जोडणे का तो मग इसका. अरे माझं तर काही संबंधच नाही. काय कधी तर खोक्या अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं बी नाही, मी कोणाला बोललो नाही. त्याचं घरसुद्धा बिचाऱ्याचं उद्ध्वस्त केलं. मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही तिथं. त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झाला. ढाकणे कुटुंब मी भेटलो, बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली. मी मात्र स्वतः जाऊन वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात ते काही बी करायला तुम्ही चाल. मग हे डोकं कोणाचं? बिश्नोई समाजाचे लोक आणणारे लोक कोण? याच्या बाबतीमध्ये काय संपलाय असं मी म्हणत नाही बरं का. तो प्लॅन चालूच आहे आत्ता बी. आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणजे किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे अशा पद्धतीचं व्हायला लागलंय, तुम्ही जरा म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं. मला SP सुद्धा फोन केला होता की तुमको संरक्षण चाहिए क्या. मी म्हणलं मेरे को नको संरक्षण, परंतु दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघाला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारी काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत, त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत. यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे. फक्त ते